मॅथमॅटिक्स वीक आहे तर सीईटी क्रॅक होईल का? लक्षात ठेवा, इथे 4 विषय असतात प्रामुख्याने. पहिला रिझनिंग, दुसरा इंग्लिश, तिसरा जीके आणि चौथा कॉम्प्युटर. तर आता इंग्लिश असेल, जीके असेल किंवा कॉम्प्युटर असेल याच्यात मॅथमॅटिक्स नसतं. मेन विषय असतो तुमचा रिझनिंग. आता रिझनिंगमध्ये इथे जवळ-जवळ 2 ते 3 भाग असतात. पहिला म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आणि तिसरा जो असतो मित्रांनो तो असतो अरिथमॅटिक रिझनिंग. या अरिथमॅटिक रिझनिंगमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सची गरज असते आणि जो स्कोर असतो तो तुमचा अरिथमॅटिक रिझनिंग मुळेच होऊ शकतो. कारण बाकी इतर विद्यार्थी हे बाकी विषय ऑब्व्हियसली करणारच आहेत. मग स्कोर पॉइंट जो तुमचा डिसाईड होणार आहे तो अरिथमॅटिकने होणार आहे. मग सर मॅथ्स खूप टफ असतं का? तर बिलकुल नाही मित्रांनो. जर तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट सिम्प्लिफिकेशनच्या चांगल्या असतील, पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन तुम्हाला व्यवस्थित कळत असेल, प्रॉफिट लॉस, इंटरेस्ट हे तुम्हाला कळत असेल, साधारणतः 5वी ते 10वीच्या बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर डेफिनेटली तुम्हाला इथे घाबरण्याची गरज नाहीये. मॅथमॅटिक्स तुमचं वीक जरी असेल तरी 6 ते 8 महिन्याच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही याची तयारी डेफिनेटली करू शकता आणि एनएसजी अकॅडमीची टीम डेफिनेटली याच्यासाठी मदत करते. अपकमिंग बॅचसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. थँक्यू व्हेरी मच.